नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये। लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। डिसेंबरचा हप्ता वाटप, ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट होत आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळत आहे। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती। आता फायनली ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि हप्ता जो आहे तो सरकारकडून बहिणींच्या अकाउंटला जमा करण्यात येत आहे। डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महिलांना खूप मोठी उत्सुकता होती आणि आता ही उत्सुकता शिगेला पोचलेली असताना लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्त्याची तारीख आपल्याला मिळालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही माहिती सांगितलेली आहे। नेमकी तारीख किती असणार आहे, कधी पैसे मिळणार आहे, सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। सरकारने दिलेली सगळ्यात मोठी खुशखबर, डिसेंबरचा हप्ता वाटप। महाराष्ट्रातील तमाम 2,47,00,000 महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळत आहे आणि हा हप्ता 1,500 रुपये एवढाच मिळणार आहे। सोबतच तुम्हाला संक्रांतीचं गिफ्ट पण असणार आहे। लाडक्या बहिणींसाठी संक्रांत गोड करण्याचा निर्णय कालच्या अधिवेशनामध्ये घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। महिलांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आणि ही योजना सक्सेसफुल झालेली आहे। विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात योजना आली होती आणि ती योजना नक्कीच खूप फायदेशीर ठरलेली आहे। सामान्य कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ त्यांना थेट त्यांच्या अकाउंटमध्ये देण्यात आला। DBT अंतर्गत सरकारने हे पैसे महिलांच्या अकाउंटला पाठवले। ज्या महिलांना आणखीनही पैसे आलेले नाहीत अशा महिलांना महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं फक्त सांगू नका, त्यापुढे काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। पहा, योजना पुढे 5 वर्ष कंटिन्यू चालणार आहे आणि या 5 वर्षामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचा फॉर्म मंजूर असूनही काही उपयोग होणार नाही। तुम्हाला आधार DBT लिंक करून घ्यावे लागणार आहे, तरच पैसे मिळणार आहेत। पहा, अगोदर 1,500 मिळत होते, आता 2,100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे वर्षाला तुम्हाला 25,000 रुपये सरकार देणार आहे। 25,000 देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 2 महिला असतील तुमच्या घरामध्ये तर 50,000 रुपये वर्षाला तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळतील। तुमच्या घरामध्ये 2 पात्र लाभार्थी महिला असतील तर त्यामुळे पहा, या इतक्या चांगल्या योजनेचा लाभ हातातून जाऊ देऊ नका। आणखीनही पैसे आले नसतील तर काय करायचं आहे, सरळ बँकेत जायचं आहे आणि आधार माझं DBT लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या। तुम्हाला ऑनलाईन चेक करता येत नसेल तर बँकेत जाऊन चेक करा, परंतु चेक करा आणि जर DBT लिंक नसेल तर सगळ्यात अगोदर ते करून घ्या। बँकेमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे आधार DBT लिंक करण्यासाठी। बऱ्याच माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांना आधार कसं DBT लिंक करायचं हे माहीत नाही। सरकारने देखील महिलांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या। वेळोवेळी वेगवेगळे शिबिरं देखील आयोजित केलेले होते लाडक्या बहिणींसाठी की आधार DBT लिंक करण्यासाठी, डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होण्यासाठी, परंतु बऱ्याच महिला यापासून वंचित राहिल्या। त्यांना DBT लिंक कसं करायचं, कुठे करायचं हेही माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांना लाभ मिळाला नाही, म्हणूनच पैसे आलेले नाहीत। अशा अनेक माता भगिनी आहेत ज्या असुशिक्षित आहेत, त्यांना काहीच कळत नाही, काहीच माहिती नाही आणि त्यामुळे त्यांना ही प्रोसेस करणं शक्य झालं नाही। तर त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बँकेत जायचं,
आणि आधार DBT लिंक करायचा आहे असा एक फॉर्म बँकेत जाऊन तुम्हाला मागायचा आहे, तो तुम्हाला दिला जातो. फॉर्म भरायचा, आधार तुमचं DBT म्हणाले लिंक होऊन जातं. तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त बँकेत जायचं आहे आणि आधार DBT लिंक करण्यासाठी तो फॉर्म भरायचा आहे. किंवा ज्यांनी KYC केलेली नाही अशाही महिलांना पैसे आलेले नाहीत तर त्यांनी देखील त्यांची KYC करून घ्यायची आहे. सरकारचा पैसा हा महिलांच्या कल्याणासाठी त्यांच्या या ठिकाणी पहा भल्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि सरकार देखील तत्पर आहे प्रत्येक लाभार्थी महिलांपर्यंत अर्ज हे पैसे पुरवण्यासाठी. आणि ज्या महिला पात्र असणार नाहीत त्यांना पैसे तर मिळणार नाहीत, पण तुम्ही पात्र आहात, 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न आहे पण तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, हे होता कामा नये. त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार DBT लिंक करायचं आहे. 2 दिवसापूर्वी सरकारने सांगितलेलं आहे की ज्या महिलांचं आधार जोडणी नाही अशा महिलांना पैसे देणार नाही. अशा महिलांचे अर्ज जे आहेत ते थेट बाद करण्यात येणार आहेत. जरी तुम्ही योजनेमध्ये पात्र असाल, 2.5 तुमचं एवढं जरी उत्पन्न असेल, 2 लाखाच्या 2.5 लाखाच्या आतील तुमचं उत्पन्न असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर असेल, सगळं ओके असेल, फक्त आधार DBT लिंक नाही म्हणून तुमचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात येणार आहे, तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, तरच पैसे तुम्हाला मिळणार आहेत. अन्नपूर्णा योजना असो किंवा कोणतीही योजना असो, DBT नसेल तुमचं आधार, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकार तुमच्या अकाउंटला करत असतं आणि त्यामुळे ही प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे, तरच पैसे मिळणार आहेत. आता आपण फायनल आणि आपली महत्त्वाची अपडेट, डिसेंबरचा हप्ता तारीख फिक्स. स्वतः राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काल हिवाळी अधिवेशनादरम्यान लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता देण्यात येणार आहे आणि हा हप्ता कधी देण्यात येणार आहे हेही सांगितलेलं आहे. तर कधी तुम्हाला हप्ता मिळणार आहे? हिवाळी अधिवेशन आणखीन 2 ते 3 दिवस असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. पहा आता आज आहे 20 तारीख, 23 तारखेनंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत 23 किंवा 24 नंतर तुम्हाला हे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. 23 किंवा 24पासून ही प्रोसेस सुरू होईल. लाडक्या बहिणींच्या डिसेंबरच्या हप्त्याला 23-24 डिसेंबरपासून पैसे येतील आणि 7 ते 8 दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील. पैसे किती येणार तर 1,500 येणार, हे लक्षात घ्या. आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार हेही त्यांनी सांगितलेलं आहे, पण तो आता कधी मिळणार या संदर्भात आणखीन ऑफिशियल अपडेट नाही. जशी ऑफिशियल अपडेट येईल संक्रांतीच्या गिफ्ट संदर्भात ती कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, विसरला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.